सर्वेश आपण पाहतोय त्याच्याकडनं एक अष्टपैलू कामगिरी पाहिली महत्वपूर्ण मॅच मध्ये. तोच सर्वेश आणि त्याला साथ देतोय मयूर. ही गोड जोडी मैदानात ओपनिंग साठी. सर्वेश बॉलर. सर्वेश टू सर्वेश. ओ यावेळी मोठा प्रहार. चेंडू जाईल का बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. सर्वेश हा बॅटर गेल्या गेल्या चौकार ठोकतोय आणि सर्वेशला फक्त मारामारीत पडते. वीरेंद्र सेवाग जशी सुरुवात करायचा आपला भारताचा खेळाडू तशी सुरुवात करतोय. प्रत्येक बॉलवर पहिल्या बॉलवर चौकार ठोकतोय आणि 4 धावेने धावपलकावर धावसंख्या 4 धावा श्री गणेशा होतोय किंग कोब्रा या टीमचा. आपलं वैयक्तिक पण 4 धावाने खातं उघडलंय सर्वेश या बॅटरने. पुढील चेंडू सर्वेश भाटीकरचा हा चेंडू फुलर लेनचा चेंडू होता. इथं मात्र समोर खेळ आहे. इथं मात्र लॉंग ऑफ क्लिअर केलंय. क्षेत्ररक्षक गोविंदला चेंडूने टाटा केलं. बाय बाय केलं. गुड बाय केलं. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. BPL चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार. सर्वेश ऑन द फायर. सर्वेशचा आज दिवस चांगला आहे. सर्वेश कोणाचा तोंड बघून निरो करणार नाही. सगळा भाईला भुतूरला बघूच लागतला. कोणाक व्हिडिओ कॉल केल्या तो पण बघूच लागतो. आज सर्वेशचा चांगला दिवस आहे. बॅक टू बॅक 2 बाउंड्री. अल्टी पल्टी. व्हॉट अ शॉट. सो ब्युटिफुल. चेंडूला पाठवलं डीप लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. बघतोस काय रागाने षटकार मारला वाघाने. सर्वेश हा वाघ आहे. या वाघाला जखमी करावा लागेल कारण वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो. तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन पराभवाने माणूस संपत नाही. प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. म्हणूनच तुम्हाला कठीण काळात सांगायचं आहे शर्यत अजून संपलेली नाही आहे. शर्यत बाकी आहे. महत्वपूर्ण मॅच आहे. सेकंड क्वालिफायर मॅच आणि या मॅच मध्ये चांगली सुरुवात सर्वेश कडनं. बॅक टू बॅक 3 चेंडूवरती 3 मोठे फटके. 2 चौकार 1 षटकार. ओ यावेळी मोठा फटका आहे. घुटनात एक. तमाशात एक असा फटका होता पण चांगलं क्षेत्ररक्षण गोविंदकडनं पाहिलं. चांगलं बॅकअप आणि इथं मात्र 2 धाबा कुठल्या गेल्या. 2 धावेने धावपलकर धावसंख्या आपण पाहतोय 16 धाबा. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. गोलंदाज सर्वेश भाटीकर पुढील चेंडू टाकण्यासाठी सर्वेशसाठी सज्ज आहे. नेक्स्ट बॉल. खोलवर चेंडू खोलात टाकला होता. ऑन साइडला फ्लिक केलंय. मनगटी फटका. 1 धाव पूर्ण केली. फंबल 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 वैभव होतोय. थोडस गचाय क्षेत्ररक्षण. चेंडूची फेक झाली तोपर्यंत 1च धाव. दुसऱ्या धावेची तमाम शंका संपली आणि 1 धावेने धावपलकर धावसंख्या टोटल 17 पे खतरा. किसको होगा खतरा. गेंदबाज की बल्लेबाज को. ये 17 रन पर. महत्वपूर्ण आपण मॅच पाहतोय. भाटी प्रीमियर लीग 2025 पर्व 4 आणि एक महत्वपूर्ण सुंदर असा सामना आपण पाहतोय. दुसरा सेमीफायनलचा सामना. यावेळी ऑन साइडला हाफ ट्रॅकर होता. यावेळी चेंडूला पाठवलं डीप वाईड डिश लॉंग ऑनला. जे गॅप होतं त्या गॅप मध्ये पाठवलं चेंडूला. रिकाम्या जागा भरा आणि रिकाम्या जागा भरलेल्या आहे. इथं मात्र मोठ्या फटक्याने 4 धावेने मयूरने आपलं खातं उघडलं. 21 टोटल. 1 ओवर के बाद 21 विदाउट लॉस. पहले बल्लेबाजी करते हुए ये मैच में टॉस हारकर किंग कोबरा टीम अच्छी शुरुआत देते हुए दोनों बल्लेबाज अपनी टीम के लिए अच्छी स्टार्ट. कारण मित्रांनो सुरुवात कुठलीही असू सुरुवात करणं ही सोपी गोष्ट नसते. ती सोपी बनवावी लागते. चांगला संघर्ष आपण पाहतोय आपल्या टीमसाठी. एका बाजूने मयूर तर सर्वेश. नक्कीच क्रिकेट या खेळामध्ये संघर्ष तुम्हाला करावाच लागतो. संघर्ष अटळ आहे. कष्ट करा. कुठलंही क्षेत्र असो कष्टाशिवाय पर्याय नाही आणि कष्ट तुमचं प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाही. तुम्हाला यश मिळवायचं असेल तर कष्ट आणि संघर्ष करावा लागेल. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू सिद्धार्थ आपण पाहतोय. दुसऱ्या ओव्हरसाठी वर्णी लागली. पहिलं वैयक्तिक टीम कडनं. दुसरं खोलवर चेंडू खोलात टाकला. समोर खेळला. बॅक टू द बॉलर च्या बाजूने चेंडूचा प्रवास. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक गोविंद येतोय. 1च धाव.
एका धावेने धावफलकावर धावसंख्या ही परावर्तित झाली. टोटल 22 धावा, 22 विदाउट लॉस. ओ यावी फुलटॉस चेंडू थोडासा इनसाइड आउट खेळला. डीप वाइडिश लॉंग अप, दोन क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू गेला, गॅप मधून चेंडू गेला. एका बाजूने होता सलमान खान, एका बाजूने होता रणबीर कपूर, मधून गेली कतरिना कैफ विकी कौशलला भेटायला. गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि या 4 धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 26. 26 धावा. राऊंड विकेटचा मारा, चांगला चेंडू, फ्लाइटेड चेंडू थोडासा आपण पाहिला. टप्पा पडल्यानंतर गती कमी गतीचा चेंडू, डॉट बॉल. प्रतिस्पर्धी संघाच्या बॅटर मयूरकडे कुठलाही उत्तर नाही या चेंडूवरती, कुठलाही अंदाज नाही. बाकीचं काम पूर्ण केलं विकेट किपरने. ओ यावे ऑन साइडला पुल केलाय. इथं मात्र पुलचा फटका फसलेला आहे. इथं मात्र फिल्डरचा आणि चेंडूचा जमला मेळ आणि फलंदाज मयूरचा संपला खेळ. विकेट क्रमांक पहिला हादरा बसतोय, पहिला पतंग उडतोय आणि पहिलं कलम लागलं. कलम लागणं म्हणजे काय, ज्यांका माहीत असताना रात्रीच खेळ चाले मालिका ज्यांनी बघितली त्यांना माहीत असताना कलम लागणं म्हणजे काय. अण्णा नायकाच्या भाषेत शेवंत आणि अण्णाची केमिस्ट्री बघितली असली त्यांना माहिती. इथं मात्र पहिला हादरा बसतोय. धावफलकावर धावसंख्या 26 धावा, धावफलकावर 26, लॉस ऑफ 1 विकेट. लॉस ऑफ 1 विकेट. रोहन हा बॅटर पाहतोय. रोहनचा आल्या मोठा बिगिट घ्यायचा प्रयत्न होता. रोहन पुढे सरकला होता, स्टेप आउट झाला होता, पण इथं मात्र प्रयत्न राहील. डॉट बॉल. महत्वपूर्ण मॅच, सेकंड सेमीफायनल मॅच आपण पाहतोय. जो संघ जिंकेल तो संघ महाअंतिम मेगा फायनल मध्ये प्रवेश करणार. पीके वॉरियर्स या टीम समोर कुठला संघ उभा राहणार, पीके वॉरियर्स या टीम समोर कुठल्या संघाची ग्रंथिका पत्रिका जुळणार, नक्कीच हा मॅच या सामन्यामध्ये चित्र आपल्याला दिसेल. कोण जिंकणार या मॅच मध्ये, कोण हारणार हे पण पाहायचंय. यावेळी काय फटका आहे, वैता डायरेक्ट चंद्रार, डायरेक्ट डोंगरार, डायरेक्ट आखाड्याच्या पहिला चेंडू सीमा रेषा पार. बीपीएल षटकार, वाघाची दहाड आणि फोडला पहाड. समोर खेळलाय काय फटका, टेनिस क्रिकेटचं सौंदर्य पाहायला भेटलं. आणि 6 धावेने टोटल 32 टोटल फॉर 1 विकेट. 2 ओवर के बाद टोटल 31, 1 विकेट के नुकसान पर. यह मैच में पहले बल्लेबाजी करते हुए टॉस हारकर टीम किंग कोबरा हा संघ आपण पाहतोय. थोडं माफ करा, 32 धावा झालेल्या आहेत. थोडं कॉम्प्युटर मध्ये गडबड झाली. 32 टोटल 2 ओवर के बाद. ओ हो ठोक डाला, उडाया गया, टाडा, बाय बाय, गुड बाय. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथं मात्र बीपीएल षटकार. नक्कीच सर्वेश नावाचं वादळ घोंगतय या मॅच मध्ये. या वादळाला शांत करावा लागेल प्रतिस्पर्धी संघाचा गोलंदाज गोविंदला. सर्वेश नक्कीच आज तुझा दिवस आहे. काय फलंदाजी, काय फटके सजवतो, प्रॉपर टायमिंग, प्रॉपर शॉट सिलेक्शन आणि प्रॉपर चेंडूला हवाई सफर पण करतोय. 38 टोटल स्कोरबोर्डवर. ओ यावे ऑन साइडला शपल क्रॉस खेळलाय चेंडू. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. चौको मॅटांगा आणि चौक्यान स्कोर टोटल 42. आमचे पंच या मॅच साठी ऑफिशियल पंच सर सुधीर जोशी आणि त्याचबरोबर सर कुणाल वेर्णेकर मॅन फ्रॉम मडगाव. हे 2 ऑफिशियल पंच या स्पर्धेसाठी. पंचांच्या भूमिकेत आपण पाहतायत कालच्या 2 दिवसामध्ये चांगली कामगिरी, अचूक निर्णय आणि चांगली पंचगिरी.
कारण मित्रांनो इथं मात्र फलंदाज बाद पंचगिरी करणं म्हणजे सोपी गोष्ट नसते आणि इथं मात्र एक मोठी विकेट सर्वेश नावाचं वादळ शांत झालेलं आहे सरते शेवटी आणि हे वादळ शांत केलं गोलंदाज गोविंदने. वैयक्तिक 28 धावे संख्येवर बाद झाला आहे सर्वेश. चांगली फलंदाजी वेल प्लेट सर्वेश. न्यू बॅटर चेतन मैदानात पावलं टाकतोय. धावपलकाकडे नजर टाकूया. टोटल 42 लॉस ऑफ 2 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. गोविंद आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. पुढील चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. ओ इथं मात्र डॉट बॉल. डगआउट मधून आवाज येतो फॉरसान मार फॉरसान मार पण इथं हवा येऊ द्या पाहायला भेटते. चला धावा येऊ द्या. डॉट बॉल. गोविंद चांगली गोलंदाजी करतोय. चांगलं कमबॅक पाहायला भेटतंय. एक मोठी विकेट सर्व्हिसची प्राप्त केली. ओहो यावेळी समोर काय फटका. स्टँड अँड डिलिव्हर आउट ऑफ दी पार्क. काय फटका सजवला. आली लहर खेला कहर. चेंडू सीम मारेशा पार. बीपीएल षटकार. खिलाडी के मस्तक में दस्तक. काय फटका सजवला. चेतनच्या बॅट मधून षटकार. टोटल 48. लोअर फुल टॉस चेंडू ऑन साइड ला फ्लिक केलंय. फ्लिक ऑफ द रिक्सा फटका. डीप मिड विकेटला चेंडू क्लिअर झालेला आहे. सुंदर फटका जमनी लगतचा फटका आणि पंच घोषित करताय 4 धावा. इथं भेटतोय बीपीएल चौकार. चेतन 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 नावाची चर्चा. गेल्या मैदानामध्ये विस्फोटक फलंदाजी तोडफोड करणे बल्लेबाजी आणि या 4 धावेने धावपलकावर धावसंख्या टोटल आपण पाहतोय 52 टोटल फॉर 2 विकेट. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि आता मात्र आपण महत्वपूर्ण चौथ्या ओव्हरकडे वळूया. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. चर्चा होईल शेवटचं षटक कोणाकडे द्यायचं. नक्कीच चर्चा होते आणि चर्चेनंतर गोलंदाजी ट्रॅकवर शुभम. टोटल 52 3 ओव्हर के बाद. राऊंड विकेट. यावेळी उडवला ठोक डाला. काय फटका. चेंडू सीप मारेशा पार. चेंडूने गोविंदला टाटा केलं बाय बाय केलं आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथं मात्र षटकार. पहिल्या चेंडूवरती षटकाराने स्वागत केले गोलंदाजचं रोहनने. शुभम पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल. पंचांच्या उजव्या बाजूने राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी हाफ ट्रॅकर होता. ऑन द राईज केलाय फटका. डीप वाईडिश लॉंग ऑनला फिल्डर आहे. एका धावेवर समाधान मानावं लागेल दोन्ही बॅटरला. एका धावेने धावपलकावर धावसंख्या टोटल आपण पाहतोय 59 टोटल. नेक्स्ट बॉल. ओ यावेळी लोअर फुल टॉस. फटका फसलाय तर मात्र चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही फिल्डर कृष्णा. तोपर्यंत इथं दोन धावा पूर्ण केल्या. थोडासा इनसाइड आउट अपिश केला होता हा फटका आणि 2 धावा. 61. खोलवर चेंडू. हो यावे चांगलं एफर्ट पाहायला भेटतंय कृष्णाकडनं. चेंडूला स्टॉप केलं. धावेंची लई लूट केली. टोटल या 2 धावेने धावपलकावर.
पुढील चेंडू यावेळी टॉपेज थोडासा फटका बसला होता. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू विसावलाय. तिथं मात्र फंबल होतोय. फिल्डर एकच धावेल. मापुरा 2 धावा काढल्या आणि धावपलकावर धावसंख्या आपण पाहतोय 65. यावेळी आकोट टप्प्याचा चेंडू इथं मात्र अतिगाई संकटात देई आणि फलंदाज इथं मात्र अंपायर बाद होतोय आणि इथं मात्र धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होते आणि इथं मात्र धावींची तमाम शंका समाप्त झाली. डॉट बॉल शेवटचा चेंडू आणि धावपलकावर धावसंख्या आपण नजर टाकूया 65 आणि या मॅच मध्ये 66 च लक्ष समोर ठेवलेलं आहे ते सिद्धिविनायक बॉयज या टीम समोर. मल्लिकार्जुन सिद्धेश्वर बॉयज या टीमला या मॅच मध्ये टार्गेट आहे 66 टू विन. कोणाक हावजी जाय जाल्यार असा कॉम्बॉक्सान या 100 रुपयाक 3 हावजी तुमकां मेळटली आणि पहिली प्राइज असा 5000. दोन्ही टीमला विनंती आहे आपण मॅच कडे लगेच वळूया. दोन्ही टीम आपण मैदानाचा ताबा घ्या. सेकंड इनिंग कडे आपण वळूया. जाऊया मैदानाच्या दिशेने. या मॅच मध्ये मल्लिकार्जुन सिद्धेश्वर बॉयज टीमला धावा करायच्या आहेत 66. पहिला चेंडू हलक्या हाताने ढकललाय. चेंडूला स्लाइस केलंय. चांगला बॅकअप पाहायला भेटते. एक धाव पूर्ण केली. आपण पाहतोय ओपनिंग पेअर वैभव आणि त्याला साथ देण्यासाठी सिद्धार्थ. ही सलामीची बेंडीची जोडी. पहिल्या चेंडूवरती एक धाव आणि गोलंदाज पाहतोय आपण सतीश. वैयक्तिक पहिलं टीमकडनं पहिलं षटक महत्वपूर्ण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं या दुसऱ्या इनिंगचं पहिलं षटक आणि या मॅच मध्ये धावांचं पाठलाग करायचं आहे. समोरच्या टीमला 66 धावांचं पाठलाग उत्तर द्यायचं आहे. डॉट बॉल दिल्ली बहुत दूर है. मल्लिकार्जुन सिद्धेश्वर बॉयज टीम के लिए 66 का पीछा करना है आपको.
प्रत्येक चेंडूवरती मोठे पटके घ्यायचा प्रयत्न करावा लागेल, काउंटर अटॅक करावा लागेल, प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजावरती तुटून पडावा लागेल या मॅच मध्ये. यावेळी शप्पल क्रॉस खेळायचा प्रयत्न, चेंडू हा पायांचा भेद घेतोय, डॉट बॉल डॉट बॉल. आणि या चेंडूवरती कुठलीही धाव नाही, धावफलक स्थिरावते. धावफलकावर धावसंख्या टोटल 1 धाव. षटकातील आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. सतीश हा गोलंदाज आतापर्यंत सतीशचा विचार केला तर चांगलं प्रदर्शन प्रत्येक मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये चांगलं योगदान. यावेळी समोर खेळलाय डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास होतोय, क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव ही लीला पूर्ण केली आणि एका धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 2 धावा. धावफलकावर 66 धावांचं उत्तर देताना धावफलकावर धावसंख्या 2 धावा. थोडंसं राईट हँड आणि लेफ्ट हँड ही जोडी आपण पाहतोय, हे कॉम्बिनेशन. ओ यावेळी इनसाइड आउट केलाय, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. क्षेत्ररक्षक सर्वेश 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 या नावाची चर्चा आज आहेत आणि चर्चा करायला लावली या खेळाडूने. मी प्रथमतः बोललो होतो, फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रामध्ये चांगलं योगदान देतोय, आपल्या टीमसाठी संघर्ष करतोय. नक्की त्याचा प्रयत्न असेल आपल्या टीमला प्रगतीच्या वाटचालीवर न्यायचा. टोटल 4 धावा. पुढील चेंडू सतीश समोर केलाय, चेंडूचा प्रवास डीप वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे सर्वेश नामक. एकच धावेल आणि एका धावेने टोटल धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 5 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. दुसरं षटक आपण लवकरात लवकर चालू करा, बराच उशीर होतोय. यानंतर अंतिम सामना मेगा फायनल सामना होईल. अजून एक मॅच आहे, हा सामना थोडा लवकर आपण घ्या, तुम्हाला विनंती असेल. जास्ती वेळ काढू नका. मयूर आपण पाहतोय बॉलर, न्यू बॉलर. दुसऱ्या ओव्हरसाठी पहिला बॉल डॉट बॉल आणि डॉट बॉलने सुरुवात केली मयूरीने. धावफलकामध्ये कुठलाही बदल नाही. टोटल धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 5 धावा. 66 का पिछा करते हुए. ओ यावेळी समोर खेळला, चेंडू हवेत आणि चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि इथं मात्र कुठली चूक करत नाही. पहिली विकेट, प्राइज विकेट. वैभवला माघारी परतावा लागेल. पहिला ब्रेक थ्रू मयूरच्या स्पेलमध्ये, पहिली सफलता, पहिली कामयाबी मिळती. मॅच कडे पुन्हा एकदा जाऊया. डॉट बॉल. तर मयूरचं हे षटक आतापर्यंत आपण पाहतोय, माफ करा, फलंदाज बाद होतोय. तर फलंदाज आल्या पावली माघारी परततोय कृष्णा. हिट विकेट आपण पाहतोय आणि इथं मात्र दुसरा हादरा बसतोय या टीमला. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 5 धावा. 5 धावसंख्येवर 2 गडी बाद होत आहेत. पुढील चेंडू असेल, गोलंदाज सज्ज असेल मयूर. मयूरान हॅट्रिक केल्यावर 500 रुपये मिळले. कोणाकडनं? अशोक कडना तुका जर हॅट्रिक केल्यावर 500 रुपये मिळले. घे 500. नक्कीच 500 रुपये मिळवण्यासाठी हा विकेट जाईल का? ओ माय गॉड, इथं चेंडू हवेत. ओ माय गॉड, दुसऱ्या प्रयत्नात इथं मात्र कॅच सोडली आहे. मयूर नाराज असेल
कारण 500 रुपये कमवण्याची संधी होती. आणि इथं मात्र थोडीशी मिसफिल्ड, प्रयत्न चांगला होता. आणि इथं मात्र धावपलकर धावसंख्या टोटल आपण पाहतोय 6 धावा. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस, 66 का टारगेट या मॅच में. थोडी खराब सुरुवात पाहायला भेटते मल्लिकार्जुन सिद्धेश्वर बॉयज या टीम कडनं. आघाडीचे 2 फलंदाज माघारी परतले. थोडासा दबाव असेल मधल्या पैतील फलंदाजावरती. धावपलकावर धावसंख्या टोटल 7 धावा. ओ यावेळी चेंडूला पाठवला डीप वाईड लोंगण दिशेने. आणि इथे मात्र चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येतोय. बऱ्याच वेळाने एक मोठा फटका आलेला आहे. आणि या चौक्यान टोटल 11 धावा धावपलकावर. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. या मॅच मध्ये टार्गेट आहे 66 धावांचं. बारा चेंडू आणि 55 धावा करायच्या आहेत या मॅच मध्ये. 12 बॉलांत 55 रन जिंकपाच आहे. समोरच्या टीमला यावेळी मोठा फटका घ्यायचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आणि इथं मात्र सर्वेश 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 पुन्हा एकदा येतोय स्क्रीनवर. सर्वेशच्या गोतीमध्ये चेंडू. अजून एक विकेट, प्राइज विकेट. तिसरा धक्का बसतोय. फलंदाज माघारी परततोय. सिद्धार्थ बॅक टू द डगआउट. सर्वेश नवदीप फलंदाज पहिला आल्या आल्या नक्कीच डॉट बॉल. तर या ओव्हरमधील 2 चेंडूचा खेळ समाप्त होते. तिसरा चेंडू गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असेल गोलंदाज रोहन. हा पुढील चेंडू टाकण्यासाठी पंचांच्या उजव्या बाजूने राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी ऑन साइडला पुल केलाय. चेंडूचा प्रवास डीप काऊ कॉर्नर या क्षेत्रामध्ये. फिल्डर तिथं होता, कुठली चूक करत नाही. आपल्या सेव्ह हँड मध्ये चेंडू कॅरी करतोय. आणि विकेट क्रमांक 4. संघ पूर्ण ढासळतोय. आल्या पावली फलंदाज माघारी परत आहेत. थोडासा बॅकफुट येतोय संघ मल्लिकार्जुन सिद्धेश्वर बॉयज टीम. खराब सुरुवात. 11 या धावसंख्येवर 4 गडी बाद होत आहेत. षटक क्रमांक 30. 66 धावसंख्येचा पाठलाग. अभी भी दिल्ली बहुत दूर है ये टीम के लिए. न्यू बैटर गोविंद. धावपलकावर धावसंख्या 11 धावा. यावेळी चांगला चेंडू, फ्लाइटेड चेंडू. थोडा आपण पाहिला गती होती. वेगवान चेंडू. प्रतिस्पर्धी संघाच्या बॅटर गोविंदकडे कुठलाही उत्तर नाही. डॉट बॉल. कुठलाही बदल नाही. टोटल 11. तिसऱ्या ओव्हरीचं फुल बॉल. रोहन राइट आर्म राउंड विकेट. 66 का टारगेट या मैच में. खराब सुरुवात. यावेळी हा चेंडू खोलवर खोलात टाकला होता. या चेंडूवरती उत्तर नाही कुठलं गोविंदकडे. डॉट बॉल. खोलवर चेंडू. इनसाइड आउट केलेला फटका. कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण केली जाईल. तर दुसऱ्या धावेची तमाम शंका समाप्त होते. एका धावेने धावपलकावर धावसंख्या 12 धावा. इथं मात्र खराब थ्रो, खराब बॅकअप पाहायला भेटते. आणि पुन्हा एकदा दुसरी धाव पूर्ण केली.
आणि या 2 धावेने धावफलकावर धावसंख्या 13 धावा धावफलकावर. महत्वपूर्ण तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. धावफलकावर धावसंख्या 13, धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात आपण पाहतोय 66 धावांचं पाठलाग या मॅच मध्ये करायचं आहे आणि धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय ती 13. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 53 धावा करायच्या आहेत. 6 बॉल 53 नीड्स. ओ यावेळी पटका पसला, झेलाद रूपांतर. येणारे 5 चेंडू आणि 53 धावा. 5 बॉल 53 नीड. ओ यावेळी पुन्हा एकदा फिल्डर कुठली चूक करत नाही. लॉंग ऑनचा फिल्डर आपण पाहतोय आपल्या सेफ हँड मध्ये चेंडूला कॅरी करतोय. अजून एक विकेट. खराब सुरुवात मी म्हणेन. मल्लिकार्जुन सिद्धेश्वर बॉयज टीम हा पूर्ण संघ बॅकफुटवर येतोय. 66 धावांचं पाठलाग करायचं होतं पण हा संघ बॅकफुटवर येतोय. आघाडीचे फलंदाज नाराज करतात या मॅच मध्ये. आतापर्यंत फलंदाज बाद होत आहेत ते 5 मात्र 6 गडी बाद होत आहेत. व्हाईट बॉल. नेक्स्ट बॉल. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. कट केले, चेंडूला दिशा दाखवली. थर्ड मॅन रिजन मध्ये चेंडूचा प्रवास होतोय. एक धाव पूर्ण केली जाईल आणि एका धावेने धावफलकावर धावसंख्या 15 धावा. दोन धावा इथे मात्र पूर्ण केलेल्या आहेत. दुहेरी आणि एकेरी धावसंख्येने आपण मॅच जिंकू शकत नाही पण आता बराच उशीर झालेला आहे. पहिले मोठे फटके पहिल्या ओव्हर पासून हवे होते पण बराच उशीर झालेला आहे. किंग कोब्रा टीम हा संघाचा विचार केला तर हा संघ या मॅच मध्ये संघर्ष करतोय आणि प्रगतीच्या वाटचालीवर जाताना दिसतो आहे. हो यावी खोलवर चेंडू थोडासा हवेमध्ये खेळला, पटका इनसाइड आउट. मयूर कुठली चूक करत नाही. अजून एक विकेट. 7वा हादरा बसतोय मल्लिकार्जुन सिद्धेश्वर बॉयज या टीमला. 16 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. फक्त या मॅच मध्ये आता औपचारिकता राहिली आणि किंग कोब्रा हा संघ मेगा फायनलच्या दिशेने जाताना दिसतोय. पुढील बॉल. विकेश न्यू बॅटर. पुढील बॉल डॉट बॉल. बऱ्यातलं बरं बॉल. सुंदर आपण पाहिला हा चेंडू. अप्रतिम डिलिव्हरी. या उबडीचो निम्न बॉल घेऊन सर्वेश. डॉट बॉल आणि डॉट बॉलने हा सामना महत्वपूर्ण दुसरा सेमी फायनलचा सामना समाप्त होतोय आणि या मॅच मध्ये किंग कोब्रा या टीमने विजयश्री प्राप्त केलेला आहे आणि महाअंतिम फेरीमध्ये मेगा फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. दुसरा संघ हा ठरतोय मेगा फायनल मध्ये जाणारा किंग कोब्रा आणि इथं मात्र मल्लिकार्जुन सिद्धेश्वर बॉयज टीम हा सामना पराभूत होतोय. मासे दोन्ही टीमीचे